नमस्कार मित्रांनो, कॉन्स्टिपेशन अर्थात पोट साफ न होणं किंवा समाधानकारक मलप्रवृत्ती न होणं, सकाळी संडासला खडा होणं किंवा संडास केल्यानंतरही आपल्याला पोट साफ झालेलं आहे याचं समाधान न मिळणं, या आजारांनी, या लक्षणाने किंवा या त्रासाने अनेक लोक त्रस्त आहेत. आता इथं वेगवेगळ्या प्रकारचे चूर्ण, टॅबलेट, काढे असं सगळं घेतलं जातं. आहारातही वेगवेगळे बदल केले जातात, परंतु बऱ्याचदा असं दिसतं की हा त्रास आहे तसाच आहे, कॉन्स्टिपेशन आहे तसंच आहे. आणि मग कोणीतरी असं सांगतं की एरंड तेल घेऊन बघा. आता एरंड तेल घेण्याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहिती आहे? एरंड तेल हे स्निग्ध आहे. बरीचशी जी पोट साफ करणारी औषधं असतात याने आतड्यांना रुक्षता येते आणि मग त्याची सवय लागते किंवा त्याचा डोस वाढवावा लागतो. इथे एरंड तेलाच्या बाबतीत फायदा आहे की एरंड तेल स्निग्ध आहे, त्याच्यामुळे त्याने आतड्यांना रुक्षता येत नाही. ठीक आहे, एरंड तेलाने पोट साफ होतात, बाकीचेही बरेच फायदे होतात, या संदर्भाने व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच. परंतु आज इथे जर तुम्ही पोट साफ करण्यासाठी एरंड तेल घेत असाल तर अशा 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या नेहमी लक्षात ठेवा. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट की डॉक्टर याचं प्रमाण किती घ्यायचं. आणि मी प्रत्येक पेशंटला किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगतो की एरंड तेलाचं प्रमाण हे प्रत्येकाच्या कोठ्यानुसार ठरत असतं. मग आता आम्ही ते कसं ठरवायचं? तर बघा, एरंड तेल घेतल्यानंतर जर तुम्हाला व्यवस्थित 2 जुलाब खळखळून होत असतील तर तो एरंड तेलाची जी काही मात्रा आहे, मग ते 2 चमचे असेल, 4 चमचे असेल किंवा 6 चमचे असतील किंवा त्याहीपेक्षा कधी कधी जास्तही लागतं, तर ही मात्रा ही तुमच्यासाठी योग्य मात्रा आहे असं म्हणावं लागेल. या मात्रेने तुम्हाला थकवा नाही आला पाहिजे किंवा तुम्ही गळून नाही गेला पाहिजेत, खूपच जुलाब झालेत असं नाही झालं पाहिजे, किंवा अगदी जुलाबच नाही झाले, एखादाच काहीतरी जुलाब झाला आहे किंवा पोट साफ झालंच नाही अशा प्रकारे सुद्धा नाही झालं पाहिजे. तर हे ठरतं कशावरून? हे तुमच्या कोष्ठावरून, तुमच्या प्रकृतीवरून ठरत असतं. त्यामुळे एरंड तेल घेत असताना आपली मात्रा किती हे ठरवण्यासाठी सुरुवातीला 2 चमचे घेऊन बघावं, त्याने आपल्याला किती पोट साफ होते ते बघावं आणि त्यानुसार एखादा चमचा वाढवायचा आहे का 2 चमचा वाढवायचा आहे हे तारतम्याने जर ठरवलं तर एकदा ते सेट झालं तर मात्र तुम्हाला पोट साफ करण्यासाठी योग्य अशी एरंड तेलाची मात्रा तुम्ही डिराईव्ह केलेली ही सगळ्यात आयडियल किंवा सगळ्यात आदर्श आहे असं म्हणते. आणि आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो असा की कुठलंही औषध म्हटलं की त्याचं अनुपान आलंच. अनुपान म्हणजे काय? तर ते औषध कशाबरोबर घेतलं पाहिजे. एरंड तेलाच्या बाबतीत हे एरंड तेल कशाबरोबर घेतलं पाहिजे याच्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते असे की ते ज्याच्याबरोबर घ्यायचं आहे त्याने त्या एरंड तेलाची शक्ती वाढली पाहिजे किंवा त्याचं काम व्यवस्थित झालं पाहिजे, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा की ते घेणं सुद्धा सोयीस्कर झालं पाहिजे, कारण एरंड तेलाला थोडासा वास असतो किंवा ते गिळगिळीत असतं, त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की एरंड तेल नको घ्यायला असं जी काही मानसिकता होत असते. तर अनुपान असं असलं पाहिजे की एरंड तेल घेणं हे सोयीस्कर गेलं पाहिजे. मग आता पोट साफ होण्यासाठी कोणतं अनुपान म्हणजे कशाबरोबर एरंड तेल घेतलं पाहिजे याचं उत्तर जनरलच जर द्यायचं झालं तर असं देता येईल की तुम्ही ते कोमट पाण्याबरोबर घेतलं पाहिजे, की अर्धा ते 1 कप कोमट पाण्यामध्ये तुम्ही जर एरंड तेल घेतलं तर व्यवस्थित पोट साफ होतं. आता मग बाकीचे काही अनुपानं आहेत का? तर समजा तुम्हाला गॅसेस वगैरे होत असतील तर ओव्या जिऱ्याच्या काढ्याबरोबर घेऊ शकता, काही लोक त्रिफळाच्या काढ्याबरोबर पण घेतात, किंवा भाकरीमध्ये टाकून म्हणजे भाकरी मळतानाच एरंड तेल टाकून त्याच्याबरोबर सुद्धा घेतलं जातं आणि वेगवेगळ्या आजारामध्ये वेगवेगळ्या काढ्यांबरोबर सुद्धा एरंड तेल दिलं जातं. इथे जर तुम्हाला पोट साफ करण्यासाठी घ्यायचं असेल आणि एक जनरल आयडिया तुम्हाला हवी असेल की कशाबरोबर घेतलेलं बरं, तर कोमट पाणी हे त्याचं उत्तर आहे. बरं, आता याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो असा की डॉक्टर एरंड तेल कधी घेतलं पाहिजे आणि आठवड्यातून कसं, किती वेळा घेतलं गेलं पाहिजे. तर कधी घेतलं पाहिजे याचं उत्तर 2 प्रकारे देता येतं. जर तुम्ही एरंड तेल पहिल्यांदाच घेत असाल, याच्या आधी तुम्ही कधीच पोट साफ होण्यासाठी एरंड तेल घेतलेलंच नाही आहे, तर मी प्रत्येक पेशंटलाही असं सांगत असतो की तुम्ही पहाटे घ्या. याचं काय कारण आहे? याचं कारण असं आहे की किती चमच्यांनी किंवा किती डोसनी तुम्हाला किती जुलाब होत आहेत हे तुम्हाला माहीत नाही आहे. तर मग तुम्ही दिवसाकडच्या भागामध्ये म्हणजे पहाटे जर एरंड तेल घेतलं तर तुम्हाला दिवसाकडच्या भागामध्ये जुलाब होणार आहेत, आणि मग किती जुलाब होणार आहेत, किती जास्त होणार आहेत की काय हे तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करता येतं, की त्याच्याकडे लक्ष देता येतं. आणि शिवाय रात्रीची झोपमोड होत नाही, हा त्याच्यामागचा उद्देश. दुसरं असं की जर तुम्हाला आता कळलेलं आहे की आपल्याला किती चमच्याने किती जुलाब होतात आणि तुमचं आता एरंड तेल नेहमीचं झालेलं आहे की तुम्ही वारंवार ते घेत असता, तर मात्र तुम्ही रात्री झोपताना सुद्धा एरंड तेल घेऊ शकता. याने तुम्हाला एकतर रात्रीतून एखादा की दुसरा जुलाब होईल, किंवा मग काही लोकांना पहाटे किंवा सकाळी जुलाब होतात, अशाही पद्धतीने एरंड तेल घेऊ शकता. तर हे फक्त तुमच्या सवयीवर किंवा सोयीवर अवलंबून आहे. आता दुसरं असं की किती वेळा घेतलं पाहिजे, रोजच एरंड तेल घ्यायचं का? तर याचं उत्तर आहे की जर तुम्हाला आमवात वगैरे असे काही आजार नसेल तर रोज म्हणजे पोट साफ करण्यासाठी रोज एरंड तेल घेण्याची खरंच काहीच गरज नाही आहे. याचं कारण असं की एरंड तेलाने जेव्हा पोट साफ होतं तेव्हा तुमच्या शरीरातला बराचसा मल हा निघून जातो, आणि शिवाय आतड्याला स्निग्धता आल्याने त्याच्यानंतर आपोआप नॅचरली पोट साफ होण्याकडे सुद्धा आपल्या तुमच्या आतड्यांचा कल असतो. त्यामुळे रोज एरंड तेल घेण्याची गरज नाही. मग आता किती वेळा घ्यायचं आठवड्यातून? तर सर्वसाधारणपणे आठवड्यातून एकदा सुट्टीच्या वगैरे दिवशी तुम्ही एरंड तेल घेऊ शकता. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा खूपच जास्त त्रास असेल तर तुम्ही आठवड्यातून 2दा सुद्धा घेऊ शकता. याच्यापेक्षा जास्त घेण्याची तशी विशेष म्हणजे पोट साफ होण्यासाठी तरी गरज नाही असं म्हणते.
जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला याच्याहीपेक्षा जास्त एरंड तेल घ्यायचं आहे किंवा जास्त वेळा घ्यायचं आहे, तर तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना ते विचारा. मग ते तुमची प्रकृती किंवा तुमचा आजार याप्रमाणे तुमचा डोसही ठरवतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला आठवड्यातून किती वेळा घ्यायचं हे सुद्धा सांगतील. असो, तर पोट साफ करण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या उपायाबद्दल हे 3 महत्त्वाचे मुद्दे तुमच्याशी शेअर करायचे होते. हे प्रश्न वारंवार विचारले जातात म्हणून ते आज सांगितले. बाकी हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. याबद्दल तुमच्या अजूनही काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका. कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.